आज पुन्हा तोच जोड आज फायनलला पात्र झालेला आहे, गुलाल घेतलेला आहे फायनलचा. आज खूप आनंद झाला की ही जोड परत एकदा एका जोट्यात पळाली आणि खरंच ह्या जोडचा जेव्हा जेव्हा एका जोट्यात येते त्यावेळेस काहीतरी नवीन एक इतिहास घडवती आणि ते नेहमीच घडत आले. आणि आज ही मला वाटतं सेमीला बी कड आणि फायनलला ही कड आणि दोन्ही नंदींनी दाखवून दिलं की कड आली तरी काय आम्ही काय कमी नाही म्हणून. शाहिदभाई जेव्हा सिमी निघाले कडनं गाडी होती, चांगल्या गाड्या होत्या, काय मनात चाललं होतं? आम्हाला एवढा आत्मविश्वास होता की ज्यावेळेस ही दोन नंदी एकाच जोट्यात येतील त्यावेळेस काही घडू शकतं हे आम्हाला आत्मविश्वास होता. आणि शेवटी फक्त एकच खंत होती की ते 7 नंबरची जी फाटी आलती त्या फाटीवर एकही गाडी आतापर्यंत पळालेली नव्हती आणि त्या फाटीवर आम्हाला फायनल पळण्याचा योग आला. थोडं त्या ठिकाणी गेल्यानंतर थोडस हे वाटलं. फायनलला पण कडच आले होते, काय मनात चालू होतं? कारण कडनं पळून 3 नंबर केलाय गाडीनं. खरंय, ते मी आताच म्हणलो तुम्हाला की या दोन्ही नंदीत एवढी क्षमता आहे की चांगलं म्हणजे कड आली, कुठलीही कड आली तरी हा सचिन दोन्ही खांदी बाहेरून पळतो, त्यामुळे काय आपल्याला अडचण आली नाही आणि येणार नाही असं वाटत होतं आणि चांगली पळाली. आम्हाला खरंच या दोन्ही नंदीवर अभिमान आहे. खूप दिवसांना हा जोड सोबत आला, कशामुळे काय? कारण सचिन मध्ये लोकपती मध्ये होता, त्यानंतर अनेक जणांचं मत होतं नेक्स्ट झाल्यानंतर ही जोडी पळावी, खूप दिवस लागले. आता एक सांगायसारखी गोष्ट म्हणजे एक तर सचिन आजारी पडला होता आणि दुसरी गोष्ट एक म्हणजे तुम्हाला सांगतो मी ज्या म्हणजे सचिन दुखापतीच्या अगोदर मी ज्यांना शब्द दिलेले होते मी त्या नंदी बरोबर मला पळणं भाग होतं आणि मी त्या नंदी बरोबर पळालो. आणि एक महत्वाचं म्हणजे मी गेल्या वेळेस मला वाटतंय आम्ही पहिलं मैदान राटणीचं केलं, तिथे 1 नंबर केला. नंतर दुसरं मैदान पुरदावड्याचं केलं, तिथं आम्ही 6व्या क्रमांकावर काहीतरी फायनलला पात्र ठरलो. आणि एक अशी घटना घडली की ज्या दिवशी आम्ही महर्षी अकलूजला मैदानाला पळालो सरकार महर्षी केसरीला, तर त्यावेळेस थोडस आपला सेमीत 19-20 झाला होता. परंतु काही लोकांनी म्हणजे तिथं असा एक आनंद व्यक्त केला की आता जणू काय सचिन संपला आणि सचिनची आता धमक संपली असं काही लोकांना वाटलं. परंतु आज सचिननं दाखवून दिलं सेमी फायनल दोन्ही कडनं पळून सचिन काय आणि गट ही कडनच म्हणजे तिन्ही फेरे कडनं पळून सचिननं दाखवून दिलं की सचिन काय चीज आहे आणि सचिन गुलालाचा बादशाह आहे आणि असाच बादशाह राहणार. सचिन आता 1 महिना दुखापतीमध्ये होता, खूप मोठा प्रसंग झाला त्याच्यावर, पण नाव माणसं ठेवतात, एवढं सगळं होऊन त्यानं कमबॅक पण मोठा केला होता. कमबॅक तर केलाय. आज एका महिन्यात त्यांनी पळून 1 नंबर करणं, महाराष्ट्र केसरीच्या सारख्या मैदानात एक ओपनच्या मैदानात त्यांनी 1 नंबर करणं हा एक खरंच नाव म्हणजे एक इतिहास म्हणावा लागेल त्याच्यासाठी. आणि तो खरंच त्याच्यासाठी न पळता तो मालकासाठी, मालकाची इज्जतीसाठी नेहमीच पळतो. आणि तो त्या दिवशी सचिन दाखवून दिलं होतं की बाबा मी मालकासाठी पोहोचतोय, कारण एवढ्या दुखापतीतून नीट होऊन पहिलं मैदान आणि त्यात त्याने दात लावला होता गटाला पोहोच. त्या दिवशी त्यांनी राटणीला पळाला महाराष्ट्र केसरीच्या मैदानावर, एक तर पहिलंच मैदान होतं, त्याचा फेरा नव्हता, काय नव्हतं. तसल्यात त्यांनी गट काढल्यानंतर दात लागला त्या ठिकाणी. आम्हाला खरंच तिथं थोडस भीती वाटली होती, म्हणजे संकटावर संकट येत होते. परंतु त्यातून मी सचिननं आम्हाला सावरून दाखवलं की नाही काय संकट किती आले तरी मी तुमच्यासाठी ठाम आहे. आणि या जोडीवर तुमचं एक विशेष प्रेम आहे, म्हणजे जरी गाडी गटाला सकाळी पडली, गटपास झाली की तुमचं म्हणजे फायनलला घेतल्याचं म्हणजे विश्वास असतोय त्याच्यावर. ते 100%. ज्या वेळेस हा जोड एका जोट्यात येतो त्यावेळेस खरंच मनापासून वाटतं की आज काहीतरी घडणार आणि विशेष घडल्याशिवाय राहणार नाहीत. आणि खरंच आजचं एक विशेषच घडवलं त्यांनी की सेमीला ज्या फाटीला 7 नंबर फाटीला एकही गाडी न पळालेल्या या फाटीला पळून 3 नंबरचं मानकरी ठरणं हे बी पॉसिबल होतं, ते पॉसिबल करून दाखवलं. ह्या जोडीनं आदत मध्ये इतिहास केला होता, आता दोन्ही पण दोषी आहेत, काय सांगाल दोघांबद्दल? आता इथून पुढे तर कंटिन्यू तुम्हाला दिसतेलच हे पळताना आणि त्यावेळेस ह्यांचा तुम्हाला अजून वेगळा रूप 100% दिसून येईल. आजचं नियोजन कसं काय झालं, पण अचानकच ही गाडी पळवायचं नियोजन चाहत्यांसाठी का आपलं तुम्हाला? हे आजचं मैदान हे खरं त्यांच्या चाहत्यांसाठीच होतं, का तर खूप सारे लोकांच्या चाहत्यांच्या त्यांच्या कमेंट मिळत होत्या, कॉल येत होते की हा जोड आम्हाला पाहायचा आहे बघताना. आणि तो जोड आज योगायोगाने आज पळाला आणि
या ठिकाणी 3 नंबरचे मानकरी ठरलेले. दादा आगामी कासेगावचं हिंद केसरी मैदान येते तर त्यांच्या राजू दादा आहेत त्यांच्या म्हणजे भागातलंच मैदान आहे तर आगामी सचिनचं नियोजन कसं असणार आहे? टॉपच असणार आहे नियोजन आणि त्या ठिकाणी खरंच एक मोठी लढत तुम्हाला बघायला भेटेल आणि चांगल्या पद्धतीने तिथं जोड पाहताना दिसेल. म्हणजे हाच साज परत एकदा ट्रिपल हिंद केसरी म्हणावे लागेल का? त्या योग आला 100% आम्ही त्यावेळेस बोलू. शाहिद भाई सचिनने एवढं नाव केले, काय वाटते सचिनकडे बघून? सचिनगड खरंच त्याचा म्हणजे मी खूप सारा ऋणी आहे त्याचा. इतकं नाव इतकं मान सन्मान हा केवळ सचिनच मिळवून दिलाय आणि सचिन भूतो ना भविष्य हा दुसरा सचिन आमच्या आयुष्यात न होणारा सचिन आम्हाला लाभलाय. त्यामुळं त्याचं काय बोलायला एवढं कमी आहे. दावणीला तुमच्या अनेक नंदी आहेत पण सचिन मध्ये काय वेगळं पण दिसतं? हेच आता तुम्हाला दिसतंयच की आज नंदी 6 आहेत पण 6 नंदीतला एकच नंदी आज चांगल्या ह्याच्यात आहे. त्यामुळं काय प्रत्येकाची म्हणजे एक अंगाचं गुणधर्म म्हणा किंवा त्याची एक चाचणी म्हणा काय आपण असं म्हणतो ते त्याचे त्याला देवान परमेश्वराने दिलेले आहे आणि तो त्याला सक्षम आहे. अनेक नंदी आहेत, तुम्ही बोलला 6 नंदी आहेत पण सचिन एवढं नाव का होईना झाले? कारण सचिन त्यांनी दावणीला असून देवा चांगला पळतो, चिक्के चांगला पळतो, पण काय होते नक्की? खरं आहे की आता मी तेच सांगतो तुम्हाला सगळेच बकासूर होऊ शकत नाहीत, सगळे बाकीचे नंदी होऊ शकत नाहीत. तसंच हा सचिन बी परत होऊ शकत नाही. बाकीच्या नंदीत आणि ह्या नंदीत खूप सारं डिफरंट आहे. त्यामुळे काय हे परत होऊ शकत नाही. असंच ही आज गुलाल घेतला ही शुभेच्छा तुम्हाला, असंच पुन्हा गुलाला दिसो. धन्यवाद.